आई राजा उदो उद, तुळजाभवानी माते की जय। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। हिंदवी स्वराज्य संस्थाचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेसाठी आशीर्वाद दिला असा दावा केला जातो। हे शहर तुळजापूर हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर बसले आहे। मंदिराच्या काही भागाची या इतिहास व पुरातत्व हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते। तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 1397 सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो। या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत। एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाराज तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमूर्थ तीर्थ येथे दर्शनाला जाण्यासाठी भाविक येथे स्नान करतात। तसेच हातपाय धुवून समोरच कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा एक सिद्धविनायक आहे। येथेच आदिशक्ती आदिमाय व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहे। पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते। या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे। येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला आहे। त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे। 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे। आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपत्र अशी राक्षसाची शेंडी आहे। पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहे। तुळजाभवानीचा उजवा पाय महिषापासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो। 2 पायामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक ठेवले आहे। तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मूर्ती आहे। येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते। नवरात्रीला या ठिकाणी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या वेळी खूप गर्दी असते आणि भाविक लांबून महाराष्ट्रातून नव्हेच तर देशातून या ठिकाणी दर्शनासाठी येतात। देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते। तुळजाभवानी मातेच्या मंदिरमधील रंगपंचमी ही श्रीदेवीच्या मंदिरमध्ये पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो। नवरात्रीत भक्त राज्यभरावरून आल्यानंतर पायी पालख्या घेऊन येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ अजूनही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे। श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। श्री नवरात्र उत्सव याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून श्रीदेवीस विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात आणि अनेक कार्यक्रम साजरे केले जातात। इथे या मंदिरामध्ये छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेचे उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबी व मध्ये श्री देवीच्या आणि वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात। याला छबिना म्हणतात। श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्रातील बाजूच्या सर्व गावात शिवावर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी कल्याणासाठी उभी राहते। येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो।
या छबिना याचे महत्त्व अधिक आहे। तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये छबिन्यासमोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करतात। या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संबळ असते। गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय असा होतो आणि आजूबाजूला जावळ काढण्याचा सुद्धा कार्यक्रम केला जातो आणि असे हे मंदिर खूप प्रसन्न वाटणारे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि जरूर या मंदिरासाठी भेट द्या, दर्शन घ्या। आई तुळजाभवानी माते की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।